कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा यज्ञेश्वर आता नवतरुण नवयुवक, दिसायला अत्यंत गोड गहुवर्णाचा, उत्तम शरीर यष्टी, अतिशय चांगलं भाल प्रदेश, स्वच्छ नीटनेटके वस्त्र प्रावरण धारण करणारा आणि डोळ्यामध्ये त्या ज्ञानाची, आचरणाची आणि विनम्रतेची एक वेगळी झाक यज्ञेश्वराच्या दृष्टीमध्ये दिसायची. असं एक वेगळं व्यक्तिमत्व. खरं म्हणजे कळमनुरी सारख्या इतक्या छोट्या खेड्यातून गेलेला यज्ञेश्वर हा बापटांच्या आचार्य कुलामधून ज्ञानाचं विद्यापीठ असलेल्या काशीमध्ये जातो आणि काशीमध्ये शास्त्र चर्चा मध्ये भाग घेऊन ती शास्त्र सभा गाजवतो. नवे नवे यज्ञेश्वर काशीच्या ज्ञानपीठामध्ये आपल्या आचार्य कुलाचं आणि आपल्या स्वयं कस्तुरे कुलांचं नाव गाजवून परत येतो. महाविद्यालयाच्या दृष्टीने तर महत्वाची कामगिरी यज्ञेश्वरांनी आता केलीच होती. पुण्यामध्ये परत आल्यानंतर याच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा सदुपयोग करून घेण्यासाठी म्हणून आचार्य कुलाचं एक मासिक चालत असे. अतिशय उच्च दर्जाचं हे मासिक. या मासिकाची संपादकत्वाची जबाबदारी बापट शास्त्रींनी, म्हणजे आचार्य कुलाचे प्रमुख जे होते, त्यांनी यज्ञेश्वराकडे दिली. आणि त्या वयाच्या साधारण 18-19व्या वर्षी या मासिकामध्ये यज्ञेश्वरांनी एक संशोधनपर लेख लिहिला आणि तो संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेला तो गाजला. त्या संशोधनपर लेखाचं नाव होतं चातुर्वर्ण्य आणि भगवद्गीता. आणि हा लेख जेव्हा सगळ्या भारतामध्ये गेला तेव्हा पुनश्च एकदा यज्ञेश्वर कस्तुरे नावाचा कोणीतरी एक तरुण हिंदू संस्कृतीचं, संस्कृत भाषेचं काम करणारा पुण्यामध्ये कुणीतरी आहे असं सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं. त्याच दरम्यान वेदांत परिभाषा नावाचं एक परीक्षा बापट शास्त्र्यांनी त्या परीक्षेला यज्ञेश्वरला बसवलं आणि या वेदांत भाषा साठी बापट शास्त्र्यांनी हा मूळ, माफ करा, हा ग्रंथ होता. वेदांत परिभाषा नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये होता. याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, याची कल्पनाशक्ती यज्ञेश्वराची त्यांच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी वेदांत परिभाषा नावाच्या या ग्रंथाचं मराठीमध्ये रूपांतर करण्याचं काम यज्ञेश्वराला दिलं. आणि ते काम यज्ञेश्वरांनी अतिशय कमी वेळामध्ये उत्कृष्टपणे केलं. आणि सगळं लिखाण झाल्यानंतर या वेदांत परिभाषा नावाच्या ग्रंथाचं लेखक म्हणून नाव आपल्या बापट गुरुजींचंच दिलं. स्वतःच मी रूपांतर केलं हे नाव सुद्धा त्या महाविद्यालयीन वयामध्ये माणसामध्ये हे असते, इच्छा असते की माझ्या नावाने काही प्रसिद्ध व्हावं, माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावं, माझं नाव व्हावं. ही कल्पना तारुण्यात आणि शिक्षण घेताना सुद्धा यज्ञेश्वराच्या मनात कधी नव्हती. आपल्या गुरुजींच्या, बापट गुरुजींच्याच नावाने तो मराठीतला ग्रंथ सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला. आणि हे त्या बापट गुरुजींना तर साहजिकच आहे आवडलं, पण यज्ञेश्वराचं नाव आता फार मोठं झालं आणि एक वेगळ्या प्रकारची अशी ही गुरुभक्ती एखादा विद्यार्थी करू शकतो हे सगळ्यांच्या लक्षात आलं. भारतीय शास्त्राचा, तत्वज्ञानाचा अभ्यास पहिल्यांदा भारतीयांनी करावा या उद्देशाने खरं म्हणजे बापट शास्त्र्यांनी हे गुरुकुल, हे आचार्य कुल तयार केलं होतं. त्याची वेगळी कथा आहे, ती आज नाही सांगत.
की बापट शास्त्री हे मुळात रेल्वे खात्यामध्ये त्यावेळेला म्हणजे ब्रिटिशांच्या काळात मोठे इंजिनियर होते. आणि एक जर्मन तत्ववेत्ता त्याचं नाव डॅलस त्या काळी पुण्यामध्ये आला आणि त्याचं माफ करा डायसन त्याचं नाव डायसन. तर हा जर्मन तत्ववेत्ता जेव्हा पुण्यामध्ये आला त्याचं भगवद्गीतेवर प्रवचन होत आणि पुण्यामध्ये खूप मंडळी जर्मन मधून एखादा तत्ववेत्ता येतो आणि तो भारतात येऊन भगवद्गीतेवर जर व्याख्यान देत असेल प्रवचन करत असेल म्हणून पुण्यातली सगळी बुद्धिवादी मंडळी या डायसनच्या व्याख्यानाला गेली होती. तिथे हे बापट नावाचे रेल्वे खात्यातले फार मोठे इंजिनियर ते पण गेले आणि ते गेल्यानंतर त्या डायसननी जेव्हा त्याचं भाषण सुरू केलं तेव्हा त्यांनी भाषणामध्ये पहिल्यांदा सांगितलं की मी जर्मनीतून आलो, भारतातल्या महाराष्ट्रातल्या एका फार मोठ्या विद्वत्तेच्या शहरामध्ये मी आलो, पण माझा अपेक्षाभंग झाला असं तो म्हणतो. का? तर तो असं म्हणाला की भारतात येण्यापूर्वी माझा असा समज होता की इथे माझ्यापेक्षा गीतेचे अभ्यास केलेले खूप मोठा वर्ग असेल, त्यांना मला पाहायला मिळेल, त्यांचं दर्शन मला होईल, त्यांच्याशी मला चर्चा करता येईल. पण दुर्दैवाने म्हणाले मला तसं आढळलं नाही. दुसरं वाक्य डायसन असं म्हणाला की ज्याने शंकराचार्याचं तत्वज्ञान वाचलं नसेल त्याचं जीवन व्यर्थ आहे म्हणाले. आणि हे वाक्य रेल्वे खात्यातल्या मोठ्या इंजिनियर श्री बापटांनी ऐकलं. त्यांच्या मनाला फार वाईट वाटलं की अरे जर्मनीतून एक माणूस येतो आणि आपल्याला आपल्या मूळ ग्रंथांविषयी ज्ञान नाही आणि तो आपल्याला सांगतो की तुमचं जीवन व्यर्थ आहे जर तुम्ही भगवद्गीतेचा आणि शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करत नसाल. ते वाक्य त्यांना लागलं. त्यांनी नोकरी सोडली आणि सगळा वेद शास्त्र उपनिषदांचा अभ्यास स्वतः त्या काळात स्वतः केला त्या वयात. आणि त्यातून बापट शास्त्र्यांनी सज्जन हो आचार्य कुलाची स्थापना केली आणि त्या आचार्य कुलामध्ये तत्कालीन महाराष्ट्रामध्ये ज्या व्यवस्था गुरुकुल पोचवू शकत नव्हतं की विद्यार्थ्यांची राहण्याची उत्तम सोय, त्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था त्यांना चालेल अशी राहणं खाणं शिक्षण या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना विनामूल्य देऊन भारतीय संस्कृती भारतीय वेद शास्त्र परंपरेचा अभ्यास करावा यासाठी आणि अशा अत्यंत नावाजलेल्या उच्च ध्येय असलेल्या बापट शास्त्र्यांबरोबर आणि त्या आचार्य कुलामध्ये यज्ञेश्वराचं सज्जन शिक्षण सुरू होतं. 1932 साली वेदांत उपाध्याय श्रावण मास दक्षिणा परीक्षा, बडोद्याची वेदांत रत्न आणि बंगालची संस्कृत असोसिएशनची सगळ्यात मोठी वेदांत तीर्थ नावाची परीक्षा चिरंजीव यज्ञेश्वरांनी पूर्ण केली अतिशय चांगल्या मार्कात. इतकी बुद्धिमत्ता आणि सगळ्यात मी काय म्हटलं तुम्हाला की यज्ञेश्वराचं वैशिष्ट्य असं होतं की तारुण्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असताना सगळ्यात मोठा एक सद्गुण होता की एक क्षणही वाया न घालवणे. आपल्याला मिळालेला प्रत्येक वेळ हा फक्त मी विद्यार्थी आहे, आपल्या घरची परिस्थितीची पूर्ण जाण आहे की वडील थकलेले आहेत, घरी आई नाही, घरी पौरोहित्य यज्ञ याग याच्यावर आपल्या बाबांचा प्रपंच चालतोय आणि मला खूप मोठं व्हायचंय. खूप मोठं या अर्थाने अर्थार्जनाच्या दृष्टीने नाही तर ज्ञानार्जनाच्या दृष्टीने आणि आचरणाच्या दृष्टीने मला खूप मोठं व्हायचंय. एवढंच एक ध्येय यज्ञेश्वराच्या मनामध्ये. आणि त्यासाठी सकाळी उठल्यापासून तर रात्री निजेपर्यंत आणि शारीरिक आणि ज्ञानार्जनाच्या दृष्टीने एक क्षणही यज्ञेश्वर कधीही वाया घालत नाही. असा यज्ञेश्वर पुढे मोठा होता होता
आचार्य कुलामध्ये 8 वर्ष शिक्षण झालं बापटांकडे. म्हणजे आधीचं नाशिकचं शिक्षण, नाशिकच्या नंतर तिथलं सगळं शिक्षण शंकराचार्य कुर्तकोटींकडचं संपल्यानंतर पुण्यामध्ये 8 वर्ष हे शिक्षण झालं. इतकी प्रगाढ पांडित्य मिळालं तरीही यज्ञेश्वराची ज्ञानाची भूक थांबलेली नव्हती. आणि म्हणून आता पुढचं शिक्षण बापट शास्त्री म्हणाले, माझ्याकडची सगळी विद्वत्ता तर मी तुला दिली, पुढे शिक्षण कुठे घ्यावं. म्हणून पुण्यामध्येच एक महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर म्हणून होते. त्यांचं वय, त्यांच्याकडे यज्ञेश्वर गेला. यज्ञेश्वराविषयीची माहिती बापट शास्त्र्यांकडनं त्यांनी संपादित केलेल्या त्या मासिकातल्या लेखांवरून, चातुर्वर्ण्य, हिंदू संस्कृतीचं संरक्षण कसं करावं हा लेख, असे अनेक लेख यज्ञेश्वरांनी त्या काळात लिहिलेले, याची ख्याती महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकरांपर्यंत पोहोचलेली होती. वासुदेव शास्त्रींकडे जेव्हा यज्ञेश्वर अतिशय नम्रतेने गेला आणि म्हणाला की गुरुजी मला तुमच्याकडे पुढचं अध्ययन करायचंय, तेव्हा वासुदेव शास्त्री थकलेले होते. वासुदेव शास्त्रींचं वैशिष्ट्य असं होतं सज्जन हो, की वासुदेव शास्त्रींनी अध्यापनाला जेव्हा सुरुवात केली त्यांच्या तारुण्यात, वयाच्या 80-82 वर्षापर्यंत अध्यापन करत असताना वासुदेव शास्त्रींनी कधीही कोणता ग्रंथ हातात घेतला नव्हता, कधीच नाही. ते म्हणाले, बाळा 35 वर्ष मी अध्यापनाचं काम केलं, आतापर्यंत मी न्याय, मीमांसा, सांख्य कोणत्याच विषयाचा ग्रंथ हातात घेतला नाही बाळा. पण आता माझं वय झालं, आता या वयात तुला हातात पुस्तक घेऊन शिकवणं हे माझ्या तत्वामध्ये बसत नाही. पण मला फार वाईट वाटतं म्हणाले यज्ञेश्वरा, की तुझ्यासारखा विद्यार्थी, त्याला मी शिकवायला नाही म्हणतो, तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवणं आणि तुझ्यासारखा विद्यार्थी मला मिळणं हे माझं मोठेपण होतं, हे महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर सांगतो. पण म्हणाले, बाळा आता असं कर, माझे एक स्नेही आहेत, ते इंदोरला असतात, त्यांचं नाव वेदमूर्ती श्रीपाद शास्त्री हसूरकर म्हणून, त्यांच्याकडे तुझं पुढचं अध्ययन निश्चित होईल, अतिशय विद्वान आहेत, तू त्यांच्याकडे. आता हे श्रीपाद शास्त्री हसूरकर काय, म्हणजे काय व्यक्तिमत्व, काय या भारताचं किंवा या महाराष्ट्राचं ज्ञान वैभव होतं सज्जन, की एवढी मोठी माणसं या महाराष्ट्रात होती किंवा या भारतामध्ये तत्कालीन काळामध्ये, म्हणजे ब्रिटिशांचा काळावर, त्या काळात इतके लोक होते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या वेद शिक्षणाची, नवे आपल्या गुरुकुलाची काय या 80 वर्षामध्ये तत्कालीन सरकारने योजना केली आपण सगळ्यांनी पाहिलं. हे श्रीपाद शास्त्री हसूरकर हे न्याय, वेदांत, सांख्य, मीमांसा या सगळ्या क्षेत्रातल्या ज्ञानामध्ये पारंगत होते. श्रीपाद शास्त्रींचं वैशिष्ट्य की त्यांनी वयाच्या 35 वर्षापर्यंत अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही आणि या सगळ्या विषयांमध्ये ते पारंगत होते. पण त्यांच्याकडे पदवी नव्हती, डिग्री नव्हती. आणि 35 वर्षात शिक्षण झाल्यानंतर श्रीपाद शास्त्रींना वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं गेलं महाविद्यालयात. मुलाखत उत्तम व्हायची, मुलाखत घेणारेच थंड गार होऊन जायचे, इतकी विद्वत्ता. हा त्यांची मुलाखत झाल्यानंतर ते म्हणायचे की तुमचे सगळे कागदपत्र आता द्या. यांच्याकडे एकही कागदपत्र. मग ते म्हणाले, तुमच्याकडे कागदपत्र नाही, पदवी नाही, डिग्री नाही, आम्ही तुम्हाला कशी नोकरी द्यावी, डिग्री शिवाय तर नोकरी देता येणार नाही म्हणाले. बरं म्हणाले, 1 वर्षाचा कालावधी द्या. ते म्हणाले हो. आणि श्रीपाद शास्त्री हसूरकरांनी न्याय, मीमांसा, वेदांत आणि सांख्य या 4ही विषयांचं पारंगताच्या परीक्षा 1 वर्षात देऊन त्याच्यामध्ये सुवर्ण पदक मिळालं. आणि त्या सगळ्या डिग्रीज 1 वर्षात पूर्ण करून
तिथे दाखवल्या आणि त्याच इंदोरच्या महाविद्यालयात श्रीपाद शास्त्रींना प्राचार्य पद त्यांनी दिलं. इतकी विद्वत्ता असलेला माणूस आम्हाला कुठे मिळणार आहे, तुम्ही याचे प्रधान आचार्य या महाविद्यालयाचे व्हावे. त्या श्रीपाद शास्त्रींकडे चिरंजीव यज्ञेश्वर गेला. माधव शास्त्र्यांनी संन्यास घेतला होता आणि वृद्धत्वामुळे 1934 साली माधव शास्त्री कस्तुरे म्हणजे यज्ञेश्वराचे बाबा यांनी देह ठेवला. यज्ञेश्वर आता जवळपास 25 वर्षाचं वय यज्ञेश्वरांचं झालेलं होतं. मी म्हटलं तसं व्यायामाने रोजचे 500 सूर्यनमस्कार घालणारा, म्हणजे ही पाहिलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की बाबांचं वय 85 वर्षांचं होतं. म्हणजे 1993 सालची घटना. बाबा आश्रमातच होते. वयाच्या 85व्या वर्षी बाबा मयुरासन 10 मिनिट करत. म्हणजे केवळ या 2 हातावर संपूर्ण शरीर असं विमानासारखं, पक्षासारखं 2 हातांवर ठेवून 10 मिनिटं केला. बाबांना वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. तोपर्यंत शुगर, बीपी काहीही नव्हतं. संपूर्ण दात मुखातले जसेच्या तसे होते आणि चष्मा लावायचं काम नव्हतं. 98 वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या साधारण जर आपण असं म्हटलं की 8व्या वर्षी मौंज झाली आणि तेव्हापासनं जर ते सुचिरभूत असलेलं अन्नच खात असत, म्हणजे सोहळ्यातच जेवायचे रोज 2 वेळा कमीत कमी संध्या, आणि आचरण असं कुठेही पाहिलं नाही. या दरम्यान 1934ला वडील गेले. 25 वर्षांचे यज्ञेश्वर आता विचार करत होते की आपण आपल्या पायावर अर्थार्जनाच्या दृष्टीने राहायला पाहिजे. हा विचार यज्ञेश्वरांनी केला. आपल्याला माहिती की वयाच्या 16व्या 17व्या वर्षीच यज्ञेश्वरांनी ठरवलं होतं की आपलं संपूर्ण आयुष्य हे आपल्याला संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठीच द्यायचंय. हे आयुष्याचं ध्येय त्यांचं ठरलेलं होतं. त्यामुळे त्या दृष्टीने आता काम करायचंय. आणि आता काय करावं, तर एक फार मोठी संस्था नागपूरमध्ये होती की जी संस्कृत आणि भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, वेदांत, शास्त्र, उपनिषदांवर काम करणारी, त्यांचं धर्मवीर नावाचं एक मासिक निघत असे. या धर्मवीर, माफ करा, मासिक नव्हतं, हे साप्ताहिक होतं. तर तिथे खूप काम होतं आणि तिथे त्यांना संपादकाची नोकरी मिळाली. वयाच्या 25व्या वर्षी एवढ्या मोठ्या गाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या साप्ताहिकासाठी धर्मवीर त्या काळातलं गालेल, आणि त्यावेळेला बाळशास्त्री, हरदास वगैरे महाराष्ट्रातली किती मोठी मंडळी होती. त्या दरम्यान ही संपादकाची जबाबदारी बाबांनी सांभाळली. आणि पुढे मात्र याच दरम्यान प्रारब्धवशामध्ये एक गोष्ट अशी झाली की, ही चरित्रामध्ये न आलेली गोष्ट आहे पण मोठ्याने मला सांगितलेली, की खूप तिखट खात असत बाबा. त्याच्यामुळे पोटदुखीचा एक विशिष्ट असा खूपच त्रास झाला. आणि ती पोटदुखी म्हणा, त्याचं अपेंडिक्स मध्ये निर्माण झालं. त्या विचित्र पोटदुखीचं रूपांतर शेवटी सर्जरी करण्यामध्ये झालं. आणि एक जर्मन डॉक्टर होते, त्यावेळेला बाबांचा पोटाचं ऑपरेशन झालं. पाहिलेली गोष्ट सांगतो, इथून तर इथपर्यंत 32 टाके त्यावेळेला, आणि त्यावेळेला ते सुई दोऱ्याचे टाके, स्टिक. तर तो व्रण शेवटपर्यंत बाबांच्या याच्यावर 1 फुटाचा इतकं मोठं पोट त्यावेळेला टाकून ते ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनच्या नंतर आई नाही, बाबा नाही, 2 भाऊ होते, पण सद्गुरू प्रल्हाद महाराज हे एक मावस भाऊ, दुसरे प्रल्हाद महाराजांचे धाकटे भाऊ पुरुषोत्तम बुवा किंबहुने म्हणून ते मेकरला होते, आणि लोणारला काप्पा काळे त्याच वंशातले त्यांचे 3 मावस भाऊ. या 3 मावस भावांनी बाबांची अत्यंत सुंदर अशी सेवा केली.
त्यातून ते 2-1 महिन्यामध्ये बरे झाले. नागपूरला असताना स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले की आपण मराठवाड्यातले आहात, मला अभिमान आहे, तुम्ही इतके विद्वान आहात, तर आपण आपल्या भूमीसाठी, आपल्या मराठवाड्यामध्ये आपण संस्कृतचं काम का करत नाही? तर बाबा म्हणाले माझी पण इच्छा आहे की मराठवाड्यात नांदेडला आपण काही काम करावं. ते म्हणाले तुम्ही या ना. असं जुजबी दोघांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर हे ऑपरेशन झालं. बाबा लोणारला राहिले. लोणारला या सगळ्या भावांनी त्यांची सेवा केली. या आजारातून ते बरे झाले आणि त्याच दरम्यान लोणारला पहिल्यांदा सखाराम महाराज संस्थान लोणीमध्ये, त्या संस्थांच्या वतीने पहिली पाठशाळा, ते म्हणाले तुम्ही इतके विद्वान आहात, तुम्ही आमच्याकडे आलात, तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या परिसरातल्या लोकांना व्हावा, आम्ही तुम्हाला गुरुकुल काढून देतो, पाठशाळा काढून देतो. आणि मग तिथे सखाराम महाराजांच्या त्या पाठशाळेमध्ये संस्कृत आणि वेदांचं शिक्षण पहिल्यांदा सुरू झालं यज्ञेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली. सज्जनो, संस्कृत भाषा, शास्त्र, वेद, उपनिषद, संस्कृती या सगळ्यांवर काम करत असताना 1935च्या दरम्यान, आता 25 पूर्ण झाले होते, तेव्हा ही सगळी मंडळी साखरखेड्याला रामानंद महाराजांच्या कार्यक्रमाच्या, जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमत असे. तेव्हा त्या साखरखेड्याच्या कार्यक्रमामध्ये पूज्य श्री महाराज, माफ करा, यज्ञेश्वर कस्तुरे हे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे सख्खे मावस भाऊ, आणि त्या उत्सवाच्या दरम्यान यज्ञेश्वर शास्त्री तिथे गेले. बुलढाण्यावरून एक केशवराव धर्माधिकारी म्हणून सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्याच परिवारातले तिथे आले. हे केशवराव धर्माधिकारी वेदशास्त्र संपन्न, अत्यंत कर्मठ असे, पण अतिशय सात्विक सज्जन असे ब्राह्मण, घनपाठी ब्राह्मण होते. त्यांचा ज्योतिषाचा आणि संस्कृतचा अभ्यास खूप छान होता. कुणीतरी त्या उत्सवाच्या दरम्यान केशवरावांची मुलगी मथुरा, तिचं नाव, 16 वर्षांची तेव्हा झाली होती, आणि तेही आपल्या मुलीसाठी वर शोधत असताना त्या साखरखेड्याच्या उत्सवात कोणीतरी दुरून दाखवलं की हे प्रल्हाद महाराजांचे भाऊ आहेत, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे आहेत, फार विद्वान मुलगा आहे. त्यांनी पाहिल्याबरोबरच एक इतकं छान व्यक्तिमत्व बाबांचं होतं की पाहिल्याबरोबर कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं, सगळ्यांना त्या व्यक्तिमत्वाची ओढ लागेल. बरं, बाबांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की अतिशय मितभाषी होते, पण वेद प्रचूर आणि मृदू बोलणं, आणि मुख्य म्हणजे इतक्या वर्षाचं जे साधन होतं ना, त्याचं तेज, आणि त्या तेजामुळे ती ओढ सामान्य माणसाला सुद्धा बाबांच्या बाबतीत होती. पाहता क्षणी केशवराव धर्माधिकाऱ्यांना हे आपले जावई असावं असं नक्कीच वाटलं. पुढे यथावकाश त्यांची मुलगी, बाबांचं आणि त्यांचं 10 वर्षांचं अंतर होतं, 16 वर्षांची होती, बाबांचं वय 26 वर्षांचं. अतिशय कर्मठ, सोवळ असलेल्या घराण्यातली मुलगी. मुळात काय झालं, हा कर्मठ शब्द आपल्यावर इतका विचित्र पद्धतीने बिंबला गेलेला आहे. खरं म्हणजे कर्मठ म्हणजे फार सोवळं सगळ्या गोष्टी यथोचित पाळणारे. बरं, पण आपल्या त्याचा दुरुपयोग त्या काळात झाला नाही असं नाही, झाला, पण नेमका तोच आपल्या लक्षात आहे. कर्मठ म्हणत असताना सगळ्या गोष्टी यथावकाश व्यवस्थित करणारे, देव धर्म, कुलधर्म, कुलाचार, सोवळं या सगळ्या नियम व्यवस्थित पाळणारे, निर्जला एकादशी म्हटलं तर निर्जलाच करणारे, हरितालिकेच्या दिवशी अत्यंत प्रामाणिकपणे उपवास करणाऱ्या मुली, शंकराची रोज पूजा करणाऱ्या मुली होत्या. म्हणून तत्कालीन पोरींना खरोखर चांगले शंकर मिळायचे, ज्यांनी चांगली केलेली असतात त्यांना मिळतातच. तर तसं असलेले, पण ते कर्मठ शब्द म्हटलं की असं वाटायचं आपल्याला फारच कसे तरी, असं नाही. तर अतिशय चांगल्या घराण्यातली मथुरा, शिवणकाम, त्यावेळेस ते नोकरीचं हे करणं ते त्याला खूप महत्व हे होतं. सगळ्या गुणांनी संपन्न असलेली, गोड आवाजाची, 4था वर्ग त्यावेळेला पास झालेली मुलगी. 4था वर्ग म्हणजे त्यावेळेला 7वी पास झाली की तर नोकरीच लागायची. बऱ्याच वेळेला 4थी पास मुलींना सुद्धा नोकऱ्या लागायच्या त्या काळामध्ये. तर अशी वेल क्वालिफाईड
असं म्हटलं तरी हरकत नाही. अशी केशवराव धर्माधिकारींची मुलगी मथुरा, साखरखेड्याच्या उत्सवामध्ये हे सगळं असं पाहणं झालं. आणि बरोबर वैशाख शुद्ध मध्ये 1935 साली हा विवाह संपन्न झाला. अतिशय सुशील, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, आचरणशील. आपल्या जीवनाचं ध्येय काय, तर आपल्या पतीचा जो विचार असेल, आपल्या पतीचं जे ध्येय असेल, त्या ध्येयाशी आपलं ध्येय मिळून त्या पद्धतीने आपलं जीवनक्रम गाठायचा, करायचा, हा संस्कार मुळात आईकडून आलेला, बाबांकडून आलेला. अशा पद्धतीची मथुरा इकडे आल्यानंतर सौ रमा यज्ञेश्वर कस्तुरे झाली. आणि सांगायचं म्हणजे घर कुठे, आणि पहिला रमाबाईंचा विचार तर मी तुम्हाला सांगितलं की पतीच्या कार्यात सम्मिलित होऊन राहणं. माझी कोणती इच्छा, मला असं हवंय, माझं घर असं असावं, माझ्या घरात हे असावं. याचं कारण सज्जन असं होतं की इतकं शिक्षण होऊनही त्या सगळ्या शिक्षणाचा उपयोग सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत जसं आहे ना, अगदी खालोखाल आपल्याला कस्तुरे शास्त्रींच्या बाबतीत पाहायला मिळतं. ते असं की आपल्या विद्वत्तेचा, आपण मिळवलेल्या ज्ञानाने अर्थार्जन करायचं नाही हा संकल्प. एवढी मोठी गोष्ट आहे. एवढी विद्वत्ता संपादन केली आणि त्याच्यातून अर्थार्जनच करायचं नाही, मग काय करायचं, तर आपण मिळवलेलं जे सगळं ज्ञान आहे हे आत्मोद्धारासाठी आणि समाज कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, वेदांच्या रक्षणासाठी, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी मला वापरायचंय. हे ध्येय मला विचार करा सज्जनो. अशा महापुरुषाबरोबर संसार करणं, कुठलीही मुलगी, कुठलीही स्त्री सुलभ भावना असतेच की माझं घर, माझे पती, माझा संसार, माझी लेकरं, याची एक चौकट प्रत्येकाच्या मनात त्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे, स्त्री सुलभ भावनेप्रमाणे असते. चिरंजीव सौभाग्यकांक्षणी किंवा सौभाग्यवती रमाच्या मनात काय होतं ते सांगतील, ते म्हणतील तसं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मला चालायचं. काय सांगा तुम्हाला, या दरम्यान स्वामी रामानंद तीर्थांनी हिप्परग्याला एक राष्ट्रीय शाळा काढली. तिथे बाबांना त्यांनी बोलवलं. बाबा आणि आम्ही मोठे, आपण तर मोठी आई म्हणूया, बाबांच्या पत्नी, त्यांना आपण मोठी आई म्हणूया, दोघे तिथे गेले. एक 6 महिन्यापर्यंत तिथे अत्यंत छान शाळा चालली. माहित नाही, दुर्दैवाने ती शाळा स्वामीजींचा कार्याचा व्याप वाढला. स्वामीजी हिप्परग्याहून अंबेजोगाई, नांदेड, अशा पद्धतीने स्वामीजींचं मोठं कार्य, कारण अजून देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. ब्रिटिश आणि ब्रिटिशांच्या नंतर पॅरललीच आपल्याबरोबर रजाकारांचा काळ या मराठवाड्यात तेव्हा होता. अतिशय भीषण परिस्थिती. आणि अशा परिस्थितीत कोणी ब्राह्मण वेदांचं काम करतो हे यवनांना सुद्धा सहन होत नसतं. तिथून निघाले आणि त्याच दरम्यान कृष्णतीर्थ स्वामी नावाचे एक स्वामी आपल्या नांदेडला होते. नामागुरूंचे वडील का आजोबा होते, माधव शास्त्री धर्माधिकारी, ते कृष्णशास्त्री, अशी तत्कालीन काही मोठी मंडळींनी नांदेडमध्ये संस्कृत पाठशाळा सुरू केली होती. पण त्यांना योग्य तसे अध्यापक किंवा ते चालवणारे कोणी मिळत नव्हतं. आणि त्याच वेळेला यज्ञेश्वर शास्त्री त्यांनी बोलून घेतलं. कृष्णतीर्थ स्वामींची त्यांची भेट झाली. कृष्णतीर्थ स्वामींनी त्यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन यज्ञेश्वर शास्त्री आणि त्यांच्या पत्नी दोघेही नांदेडमध्ये आले. आणि नांदेडमध्ये आले, लग्न होऊन 6 महिने झालेले नव्हते. आणि रमा बाई कस्तुरे एकदम 20 मुलांचं मातृत्व त्यांच्याकडे आलं. 20 मुलं पाठशाळेमध्ये. स्वतःचं अपत्य झालेलं नाही. यज्ञेश्वर शास्त्रींनी सर्व मुलांना दिवसभर शिकवावं आणि त्या मुलांचं जेवण, खाणं, राहणं, पिणं, दुखणं, औषध, उपचार आणि याच्यासाठी नाममात्र मानधन ते भिक्षेवरच असलेलं. आणि त्या काळी भिक्षा मागून
या सगळ्या विद्यार्थ्यांना आदरणीय कस्तुरी शास्त्रींनी ही पाठशाळा चालवली. संपूर्ण म्हणजे आपण विवाह केला आणि विवाह करून ज्या घरामध्ये ज्या जोडीदाराबरोबर आलो त्याचं ध्येय इतकं मोठं आहे की तिथे व्यक्तिगत भावना, विशेषतः स्त्री सुलभ भावनेला काहीही स्थान नव्हतं. तरीही मोठी आई बाबांच्या पावलावर पाऊल नाही, म्हणजे तर म्हटलं पुढेच पाऊल होतं. सज्जनो, विचार करा, एक 16-17 वर्षांची मुलगी 20 मुलांचं पालकत्व, नुसतं पालकत्व नाही तर खऱ्या अर्थाने त्यांना मातृत्व, मुलं आजारी पडायची, घरी ती त्यांनाही होम सिकनेस असायचं, घरून आलेली मुलं पाठशाळेत रमायची नाही, मग त्यांना स्वतःच्या जवळ घेऊन झोपायचं, त्यांना सगळ्या प्रकारचं मातृत्वाचं प्रेम देणं, हे वयाच्या 16-17व्या वर्षीपासून सुरू झालेलं मोठीचं कार्य वयाच्या 100व्या वर्षापर्यंत, मोठेही 100व्या वर्षी मोठ्याईने देह ठेवला. बाबांनी 98, मोठ्याईने देह ठेवला तेव्हा ती 100 वर्षांची. काय तेज असतं पातिव्रत्याचं. आता पुढे गंगेवर बाबांनी स्नानाला जावं रोज. इथे आपल्या होळीवर साधुवाड्यामध्ये आधी राम मंदिर, त्याच्यानंतर मग साधुवाडा धर्माधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नामागुरूंनी साधुवाड्यामध्ये पाठशाळा असायची. बाबांनी सकाळी स्नानाला गेलं, जुना काळ, स्नानाला कोणीतरी संन्यासी साधू कोणत्या तरी प्रदेशातून आलेला असायचा. स्नान कहाँ से आए? हम बंगाल से आए. अच्छी बात. कहाँ? मेरठ से आए. कहाँ से आए? दिल्ली से आए. अमके तमके. बापा. बाबा ने मना, चलो हमारे, आपकी भोजन प्रसाद की व्यवस्था कहीं नहीं, देखेंगे भगवान देंगे. अरे भगवान देंगे, हे भगवान. बाबांनी घरी घेऊन या. बर, आता साधू संन्यासी घरी आल्यानंतरची गंमत पहा. बाबा जवळपास रोज, आठवड्यातून 2-3 वेळा तर नक्कीच, महिन्यातून 10-15 वेळेला तरी वेगवेगळे संन्यासी, साधू, प्रवचनकार, कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, नांदेडमध्ये कोणतीही मोठी अध्यात्म क्षेत्रातली व्यक्ती आली, सांगितलं तुम्हाला, कस्तुरी शास्त्री, त्यांच्याकडे बोट दाखवलं जायचं, त्यांची सगळी व्यवस्था. आणि या काळामध्ये त्या सगळ्यांचं कसं करावं. एक स्वामी आले, त्यांच्या संकल्पानुसार त्यांना भोजन प्रसाद, त्यांच्या संकल्पानुसार त्यांना खाऊ घालायचं, त्यांची व्यवस्था करायची. घरी 20 मुलं. बाबा 3:30ला उठायचे, 12:30-1 पर्यंत बाबांचा अन्निक जप, अमक तमक, वेदाध्ययन, काय सगळं चालायचं. आता सारखं तर नव्हतंच तेव्हा, कंपल्सरीच होतं. उठलं की अंगण साडण रांगोळी कंपल्सरी. सगळ्या ऋतूमध्ये किती पाऊस पडला तरी रांगोळी असायची, किती थंडी असली तरी अंगण सडा व्हायचाच. ठीक आहे. आता तर किती कन्सेशन्स आहे. पुसायचं सुद्धा काम, ते पोछा तोही मारत नाही कोण. सगळ्या व्यवस्था असून सुद्धा असो. एक स्वामी आले, त्या स्वामींचा संकल्पच होता, म्हणजे ते त्यांचा दिनचर्या तशी म्हणा किंवा त्यांचं आहार असतो होता की फक्त मुगाच्या डाळीची शेव खायची. बाबांना पुढे जेव्हा पीपल्स कॉलेजमध्ये ते काही दिवस प्राध्यापक म्हणून लागले, आयुर्वेदिक कॉलेजमध्ये लागले, पीपल्सला होते, तेव्हा कुठेतरी बाबांना 30 रुपये पगार होता. 30 रुपये पगार असताना 35 मुलं शिकायला होती. विचार कर. बाबांचे मोठे चिरंजीव कैलासवासी डॉक्टर दामोदर कस्तुरे म्हणून होते. त्यांनी सांगितलेली गोष्ट सज्जनो मी आपल्याला सांगतो. ते म्हणाले, मी लहान होतो, शाळेमध्ये शिकत असताना आमच्या घरामध्ये, माझ्या आईच्या स्वयंपाकघरात एका दिवशी स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सगळ्या वस्तू कधीच नसायच्या. तिखट, मीठ, जिरे, मोहरी, तांदूळ, डाळ, पीठ पाहिजे की नाही घरात, एवढं, या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी अवेलेबल कधीच नसायच्या. तरीही माझी आई अतिशय उत्तम स्वयंपाक, अनेक वेळा मोठ्या आईनी बिना तेलाची फोडणी दिलेली
अत्यंत सुंदर भाजी वरण अनेक विद्यार्थ्यांनी खाल्लेलं आहे. अनेक. म्हणजे घराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असताना बाबा आणि मोठ्या आईच्या चेहऱ्यावर कधीच दुःख नव्हतं. ते स्वामी आले तर त्या स्वामींना मुगाची शेव, चिकाच्या वड्या तेवढेच खायचे. आणि बाबा म्हणायचे त्यांना पाहिजे, आणि ते वेळेवर पाहिजे, त्यांची वेळ ठरलेली असायची. आणि ते स्वामी 8 दिवस राहणार. कोणत्या जंगलातून आले, कोणत्या हिमालयातून आले, कोणालाच माहिती बाबा. आणि त्यांना उशीर झाला की बाबा म्हणजे तुम्हाला वेळेचं काही बंधन आहे का नाही? हो, करते बरं. पाहिलेली गोष्ट सांगतो, कधीही मोठ्याही चिडलेली नाही, कधीच. आता चिकाच्या वड्या करणं मला सांगा रोज शक्य आहे का? गहू भिजवा आणि ते पाट्यावर, म्हणजे आता काय मिक्सर होते का? सुर. किती त्रास. एक स्वामी म्हणजे तुम्हाला सांगतो, आणि वेळेवर दिलं नाही तर ते संतापायचे. ते स्वामी संतापायचे शांतपणे. एक स्वामी आले तर त्या स्वामींना ते म्हणाले माझी करपात्री भिक्षा आहे म्हणाले. बर, ती किती वाजता? ते 12 वाजता खडावा घालून अंगणात उभे राहायचे. आणि मोठ्या आईने सोवळ्यामध्ये पायात न काही घालता त्यांना वाढायचं, आणि मग ते भोजन प्रसाद द्यायचे. असे स्वामी. महाराज जी 15 दिन यहाँ रहेंगे? हाँ. केवढी सेवा आहे सगळी. आज आपल्याला ऐकून सुद्धा अंगावर काटा येतो. एक स्वामी आले तर त्यांना वाढल्यानंतर त्यांच्याकडे पाठ करून परत फिरायचं नाही, असं वाढावं लागायचं. ते त्यांना वाढलं की असंच मागे जायचं, मग खाली तुम्ही पडा. काय एक स्वामी, एक संन्यासी आला तर त्याला खरपूस थालीपीठ, रोज तो खरपूस थालीपीठच खायचा, एकच वेळ. 5, 7, 10 काय परमेश्वर, काय वय असेल मला सांगा. हे 20 मुलं पुन्हा एक्स्ट्रा आहेच वर. अशा पद्धतीने मोठ्याने हे सगळं केलं. काय पातिव्रत्य धर्म असेल मला सांगा. हे सगळं आपण आता स्त्री मुक्तीच्या काळात आहे. कशाची स्त्री कशाची मुक्ती, शांतपणे करावं. आणि हे सगळं करून स्वतः भोजन प्रसादाला बसायला मुलांची सगळे म्हणजे नैवेद्य वैश्वदेव, रोज वैश्वदेव. आपल्याकडे फक्त महालक्ष्म्या, कुलधर्म, कुलचाला ते दिसतं. वैश्वदेवाचं पात्र शार काढून पुढच्या वर्षी काढलं जातं. इथे रोज ते स्वच्छ केलं जायचं, रोज घासलं जायचं. सगळी उपकरणं देवाची रोज चमचमीत, भांडेवाली नाही, धुनेवाली तर नाहीच नाही. शास्त्र एवढं कडक होतं काय सांगू. जुन्या काळी ते बांबू असायचे ना, त्याच्यावर वाळू घालायचे. त्याचं एक शास्त्र होतं की पुरुषांचे कपडे एका बांबूवर घातले तर पुरुषांचेच कपडे, स्त्रियांचे एका बांबूवर. चुकून इकडे तिकडे राखून गेला, उपवास. त्या सुनेला किंवा त्या स्त्रीला किंवा त्या घरच्या बुवानी उपवास केला की मग आपोआपच आनंद सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये एक स्वामी आले. त्या स्वामींचं ते केळीच्या पानावर जेवायचे नाही, पितळेच्या ताटात नाही, स्टीलच्या ताटात नाही, तांब्याच्या ताटात नाही, कशातच जेवायचे. आज जेवता कशात? मग हातावर आहे नेमले. बर, मग ते म्हणले शेण आणि गोमूत्राने सारून घ्यायचं, वारा घालून त्याला वाळवायचं, त्याच्यावर भोजन प्रसाद. स्वामीजी किती दिन? 15 दिन. किती काय सेवा आहे हो, खरंच काय सेवा. म्हणजे मी आपल्या लक्षात राहणार इतकं मोठ्याने केलेलं, म्हणून मी ते लिहून आणलं की बाबा कोणकोणत्या प्रकारचे स्वामी होते, काय सेवा होती. आज सज्जनो आपल्याला असं येतं, पण ती पण लेकरू आई बापाच्या घरी लाडामध्ये वाढलेलं, पण आयुष्याचा होम करणं, आयुष्याचा म्हणजे जीवन यज्ञच नाही का. आणि या जीवन यज्ञामध्ये रोज स्वतःच्या शारीरिक, मानसिक, सगळ्या आर्थिक कष्टांची समिधा रोज टाकायची त्यामध्ये, आणि तेही हसत मुखाने. हसत मुख.
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार यांच्यासाठी नित्य मुक्तद्वार तिथे. पण सोहळं बोळं संध्येचे पण ते जायच्या आधी आसन संध्येचं मांडलेलं. आज तुम्ही जा कोणाच्या घरी पण विचारत तर नाही, कारण करतच नाही संध्या कोणी, ती बाई तरी कशाला आपल्याला विचारेल का तुम्ही संध्या करता का म्हणून. अतिशय एकदा आदरणीय बाबा आपले मावस भाऊ पुरुषोत्तम शास्त्री किंबहुने, म्हणजे सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे सख्खे धाकटे भाऊ, ते मामांकडे दत्तक गेले म्हणून त्यांचं नाव किंबहुने, मेहकरला असतात होते. जुन्या काळी सज्जनो आपणही हे अनुभवलं की मावस भाऊ, चुलत भाऊ, आते भाऊ ही संकल्पनाच नव्हती. पुरुषोत्तम भाऊकडे गेले, एक साधारण महिनाभर काहीतरी कामाच्या निमित्ताने कस्तुरे शास्त्री आणि नवीन लग्न झालेल्याच होत्या ह्या, एखादं वर्ष 2 वर्ष झालं असेल मोठे. या सगळ्या कामाच्या व्यापातून मोठ्याने एक सुंदर लोकरीचं आसन, वेगवेगळ्या रंगांचं, बाजूला पिवळं मग आतून गुलाबी हिरव्या असं छान मोठं आसन, गोल असं बाबांना संध्येला बसण्यासाठी म्हणून अतिशय प्रेमाने आदराने लोकरीचं आसन तयार केलं. तयार झालं, त्याला कुंकू लावलं, देवासमोर ठेवलं आणि आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरे शास्त्री स्नान करून येईपर्यंत संध्येचं मांडून ठेवायचं म्हणून ते आसन लोकरीचं टाकून दिलं, संध्येचं मांडून ठेवलं. आणि तिथे बाबा त्यांच्यापेक्षा मोठे असलेले मावस भाऊ पुरुषोत्तम शास्त्री, बाबा स्नान करून आले, सोवळं नेसलं आणि आता संध्येला बसले. त्यांनी पाहिलं आपल्यासाठी नवीन आसन टाकलेलं आहे. विचार करा, आजचा मुलगा असतात, आई बघितलंस का, हिने किती छान केलंय. बाबांनी पायानी फेकून दिलं. मोठे दुरून पाहत होत्या, ते काय समोर ठेवून या वेलकम असं काही नव्हतं, दुरून पाहत होते. त्यांना वाटलं काहीतरी म्हणले वा छान केलं. बाबांनी ते पायाने असं फेकून दिलं आणि काय सांगितलं, घरामध्ये मोठी माणसं असताना नवीन वस्तू पहिल्यांदा मला द्यायचं आपल्या मनात आलं कसं. पुरुषोत्तम शास्त्रींना आधी ते द्यावं. आपण घरात मोठी जर ही नवीन वस्तू केली, संध्येला बसायचं, माझ्यापेक्षा ते आधी बसावे आणि मग मी त्या आसनावर बसावं. हे शिकवण्याची पद्धत सुद्धा तत्कालीन काळामध्ये कशी होती, काय म्हटलं असतील मोठे, माझ्या लक्षात नाही आलं, बरं चुकलं माझं, एवढेच. किती शिकण्यासारखे, किती मोठा जाळ समोर असला, 4 पाण्याचे थेंब त्या अग्नीला जसे शांत करतात ना, तसं घरातल्या गृहलक्ष्मीचं हे एक वाक्य समाधानी वृत्तीने जर बाहेर पडलं तर कितीही कोपिष्ट रागिष्ट मनुष्य असला, अर्थात बाबांचं हे सगळं जे होतं हे अत्यंत सात्विकतेचं होतं. शांतपणे त्यांनी ते काढलं, भाऊंना म्हणजे पुरुषोत्तम भाऊंना ते दिलं. पुरुषोत्तम, अरे वा किती छान केलं, अरे यज्ञेश्वर पाहिलंच का तू, आपल्या सुनबाईने किती छान हे केलं म्हणे. हो हो हो. पद्धत, घराणा, संस्कार, आपुलकी, आदर, प्रेम आणि त्याच्यामुळे जे कौटुंबिक बंध सज्जनो जुन्या काळामध्ये होते ना, त्याला धर्माचा हा जो आधार होता, धर्माचं जे अधिष्ठान होतं ना, हे आता आपल्याला जपता येणं शक्य आहे का? शक्य आहे. तेवढ्या प्रमाणात आपल्याला नाही साधणार आणि तेवढी आवश्यकता नाही. पण यातलं मूळ सूत्र जर लक्षात घेतलं तर पूर्ण भारतीय संस्कृतीचं जर काही मुख्य सार वैश्विक दृष्ट्या जर आपण पाहायला गेलो, कुटुंब व्यवस्था हे त्याचं सगळ्यात मोठं सार. आज सगळ्या जगाला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो इथून सुरू झालाय आणि आज ती भयावह परिस्थिती तुमच्या माझ्या उंबरठ्यापर्यंत आलेली आहे. बोलू नये पण विषय बोलल्याशिवाय राहत नाही. पुणे मुंबईचंच नाव घेऊन नाही, आज मोबाईलमुळे, नेटमुळे, ग्लोबलायझेशनमुळे प्रत्येक क्षण मुंबई पुण्यासारखंच झालंय आणि कुटुंब व्यवस्था भयावह झाली. एक विद्यार्थी आला होता परवा भेटायला, तर चांगला 35 एक वर्षांचा होता.
आता भेटायला नमस्कार वगैरे, आपण पहिला प्रश्न विचार काय कुठे झालं का लग्न काय वगैरे असं विचारतो, कोणत्या कंपनीत आहे, दुसरा प्रश्न झाला. नाही सर, मी 13 वर्ष झाले रिलेशनशिप मध्ये. अगदी म्हणजे जसं काही लग्न झाल्यासारखा भावाने तो सांगत होता. ते ऐकताना मला लाज वाटली, पण त्याला सांगताना लाज वाटली. माझी एक मैत्रीण आहे, 13 वर्ष झाले मी बेंगलोरला तिच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये राहतो. आम्ही दोघांनी काय परिस्थिती व्हायचं, कुठे कुटुंब राहणार, कसं व्यवस्था राहणार, काय प्रेम राहणार. आणि म्हणून वेदशास्त्र सगळ्या उपनिषदांचं किंवा भारतीय तत्वज्ञानाचं जर काही सार असेल तर नीतिमत्ता याला पहिल्यापासून आपल्याकडे प्रत्येक सत्पुरुषाच्या चरित्रामध्ये शिकवणीमध्ये चारित्र्य जितकं पवित्र राहील, जितकं तुम्ही चारित्र्याने पवित्र राहाल, तेवढा कुटुंब आणि तेवढा समाज सज्जन घट्ट राहील. असं हे शिक्षण चालू असताना सज्जनो, खरं सांगतो की शेवटी गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ, शास्त्राने सुद्धा गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला. त्याचं कारण काय, तर आत्मज्ञानासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला सहजतेने करता येतात. व्रत, वैकल्य, तपश्चर्या, दान, धर्म. म्हणजे दुपारी 12 वाजता यती जर तुमच्या दारात, म्हणजे यतीला जर भूक लागली तर तो गृहस्थाश्रमाच्या दारात आणि गृहस्थाश्रमी त्याला भिक्षा घालतो, ते पुण्य त्याला मिळतं. म्हणून आत्मज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा गृहस्थाश्रम सर्वश्रेष्ठ सांगितलंय. आणि त्याच्याही आधी आपल्याला आपल्या धर्माने जे 4 आश्रम सांगितले त्यातला क्रमांक 2चा आणि अत्यंत महत्वाचा, आणि सगळी म्हणजे आपण परवा आप्पांचं चरित्र पाहिलं आणि त्याच्यानंतर बाबांचं. आप्पांनी तर 4ही आश्रम आपल्याला अतिशय आदर्शपणे आचरून दाखवले. बाबांची तीव्र इच्छा होती की आपण हे संन्याश्रम घ्यावा, पण मी परवाच तुम्हाला सांगितलं की बाबांच्या आयुष्यात तो योग नव्हता. आणि समजा जर तो योग त्यांच्या आयुष्यात संन्यासाचा असता तर बाबा हे करवीर पीठाचे शंकराचार्य वयाच्या 22-25व्या वर्षी झाले असते. कारण कूर्तकोटींच्या मनात होतं की हा माझा विद्यार्थी माझ्या गादीवर शंकराचार्य म्हणून बसावा. दुसरं गृहस्थाश्रमाचं वैशिष्ट्य सज्जनो, मोठी आई आणि बाबांच्या जीवनचरित्राकडे पाहताना लक्षात येतं की इतरांचं पोषण गृहस्थाश्रमामध्येच आपण करू शकतो. वंश सातत्य, वंश वृद्धी करण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य फक्त गृहस्थाश्रमामध्ये होतं. आणि फार मोठा यज्ञ तुम्हाला करायचा, ब्रह्मचार्याला नाही करता. यज्ञासाठी तुम्हाला धर्मपत्नी, सहधर्मचारिणी, एवढं मोठं परब्रह्म साक्षात रामराय, सीतामाई नव्हत्या, सुवर्णाची मूर्ती बाजूला ठेवून तिचं अस्तित्व तशा प्रकारे सिद्ध करून दाखवून मग यज्ञ केला. म्हणून या गृहस्थाश्रमाचं आणि ऋषी पती पत्नींचं जीवन जर पाहायचं असेल ना, अत्री अनुसयेचं जीवन मला चांगलं आठवतं की स्वामी गोविंददेव गिरीजी त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता. पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास जेव्हा पहिल्यांदा आश्रमामध्ये आले होते, त्यांची कथा मानवतला होती, भागवत कथा. त्यांना माहितही नव्हतं कस्तुरी शास्त्रीच्या विषयी, पण ज्यांनी ती कथा आयोजित केली होती ते विजय कत्रुवार, डॉक्टर कत्रुवारचे वडील, ते मानवतला असतात. त्यांनी कथा, भागवत कथा सुरू असताना त्यांचे वडील कत्रुवार म्हणाले, स्वामीजी उद्या मी कथेला येऊ शकणार नाही. असं अहो काय झालं म्हणजे कथा सुरू? मी म्हणाले बाबांच्या आश्रम. बाबांचा कोणता आश्रम? बाबा कोण, आश्रम कोण? थांबा म्हणाले, उद्या कथेच्या आधी आपण दोघे आश्रमात. आणि किशोरजी स्वतः बाबांच्या दर्शनाला जेव्हा पहिल्यांदा गेले, त्यांनी तो आश्रम, ती झोपडी, ते बाबा, मोठी आई, तो गुरुकुल, चतुर्वेदेश्वराचं मंदिर जेव्हा आश्रमातलं सज्जन पाहिलं तेव्हा किशोरजींच्या डोळ्याला अश्रू आले. आणि साष्टांग नमस्कार किशोरजींनी बाबांच्या पायाखाली हात घालून, मोठ्याईच्या पायाच्या खाली हात घालून नमस्कार केला. आणि विजय कत्रुवारांना म्हणाले की कत्रुवारजी, आज मला अत्री अनुसयेचं साक्षात दर्शन या घोर कलियुगामध्ये या पवित्र अशा चतुर्वेदेश्वराच्या आश्रमात. काय सांगत. आणि असं ऋषितुल्य जीवन मोठे बाबांनी जगलेलं
महाराजांच्या कृपेने आपल्याला पाहता आलं. काय खरंच असतं आपण ओळखूच शकत नाही सत्पुरुष काय असतं. दिसायला तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करतो, गृहस्थाश्रम करतो, पण त्याची अंतरिम स्थिती अखंड अनुसंधानाची जी राहते, आणि त्या अखंड अनुसंधानाच्या स्थिती ओळखण्यासाठी आपल्याकडे तसं काहीतरी असल्याशिवाय आपण ओळखू नाही शकत. महापुरुषांची माता होणं, कौसल्या होणं, यशोदा होणं, देवकी होणं सोपं आहे, पण महापुरुषांची पत्नी होणं सज्जन हो, निश्चित मातृत्व हे श्रेष्ठच आहे. आईचा अधिकार फार मोठा आहे. तिच्या पुण्याशिवाय तेवढा पुण्यात्मा तिच्या उदरामध्ये येतच नाही, निश्चित आहे. पण महापुरुषांची पत्नी होणं हे मला असं वाटतं एक पाऊल जास्तच पुढे. वंदनीय आहेत दोघी, पण पत्नी होणं म्हणजे अखंड तो निखारा हातात घेऊन चाललं. सावरकरांच्या पत्नी बघा, त्यांचं आयुष्य बघा, बाबांची विठ्ठलपंत रुक्मिणींची जोडी बघा, नाथांच्या अनेक चरित्र आहे. त्यामध्ये एका चरित्रामध्ये लीला गोळेंनी लिहिलेलं जे शांतीब्रह्म नावाचं नाथांवरचं चरित्र आहे, फार गोळ. त्याच्या एका संवादामध्ये उत्तर आयुष्यामध्ये नाथ महाराज म्हणतात की माझा जो पूर्ण परमार्थ साधला न आणि प्रपंचही साधला तो माझ्या गिरिजेमुळे साधला. मी आज परमार्थात इतका मोठा झालो, त्याच्यामध्ये गिरिजेचा फार मोठा वाटा. सजनो अगदी तद्वतच बाबांची जी कर्मनिष्ठा होती, बाबांची जी ज्ञाननिष्ठा होती, बाबांचं जे वेद कार्य होतं, बाबांचं जे धर्म कार्य होतं, बाबांच्या धर्म संस्कृती संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि व्यक्तिगत अनुष्ठानाचं जे पवित्र आणि तपोनिष्ठ अनुष्ठानमय जे जीवन बाबांचं होतं ना, ज्या सगळ्यांचा मूळ आधार जर काही असेल तर ती सौ रमा यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे किंवा आपली मोठी आई होती. आणि हे सगळं मी म्हणतात ना तुम्हाला, इतकं गोड बोलणं, इतकं शांत वृत्ती. रोज दुपारी 3:30 वाजता पहिलं भोजन प्रसाद मोठी आई घ्यायची. सकाळी 3:30-4 ला उठलेली मोठी आई एक ग्लासभर दूध, बाबांचं दूध झाल्यावर घ्यायची. त्याच्यानंतर स्वयंपाक, पाणी, नैवेद्य, वैश्वदेव, आला गेला, याला चहा, त्याला पाणी, पोरांचे सगळ्यांचे फराळ, आणि हे सगळं करून बाबांचा भोजन प्रसाद सगळ्या विद्यार्थी झाले. तू जेवलास का? तो आजारी होता, त्याला आज जेवण चालत नाही, मग त्याला साबुदाण्याची खीर देऊ का, त्याला तांदळाची पेज देऊ का, ते त्याला देऊन त्याच्याकडे जाऊन स्वतः सोहळ्यात दुसऱ्या पोराला पाठवायचं, त्याला ती तांदळाची खीर पाजायची, मग तो त्या झोपला का, त्याला गोळ्या दिल्या का, एवढं सगळं करून मोठ्याईला जेवायला बसायला 3:30-4 वाजायचे. वयाच्या 75व्या वर्षी मोठ्याई अशी कमरेतनं काटकोनामध्ये वाकली. इतके कष्ट शेवटपर्यंत, पण चेहरा पाहिला तर लक्ष्मीसारखा. मनुष्य कष्टाने थकत नसतो, मानसिकतेने जास्त. आनंददायी कृत्य किंवा झोकून देणं की नाही माझ्या आयुष्याचं ध्येय काय, त्यांना आवडतं. सज्जन हो, भारतीय संस्कृती, भारतीय शास्त्र जे सांगतं की पत्नीने पतीला परमेश्वर मानून जर त्याच्याशी तादात्म्य पावलं तर तिला ईश प्राप्ती लवकर होते. त्याचं पाहिलेलं आदर्श उदाहरण मोठे, तेच परमेश्वर आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्या मुलीला कळतंय की हा माझा परमेश्वर आहे, आणि या परमेश्वराची सेवा, याची सेवा म्हणजे हाच परमेश्वर, हाच परमेश्वर, हाच परमेश्वर आहे. रोज क्षणोक्षणी परमेश्वर परमेश्वर ही भावना. इथे पुन्हा महाराजांचं वाक्य आठवतं की सत्पुरुषाच्या देहामध्ये, लाकडी किंवा दगडी पादुकांमध्ये, संगमरवरी समाधीमध्ये परमेश्वर नसतो. महाराज काय म्हणले, सत्पुरुषाच्या देहामध्ये सुद्धा परमेश्वर नसतो, पादुकांमध्ये नसतो, समाधीमध्ये नसतो. मग तो असतो कुठे, तर भक्ताची जी भावना आहे की इथे परमेश्वर आहे, या या पादुकांमध्ये, या समाधीमध्ये, ती त्या भक्ताची भावना तिथे परमेश्वराला प्रगट व्हायला भाग पाडते. मग तुमची निष्ठा जर तुमचा नवरा पती आहे अशी जर रोज तुम्ही धारणा ठेवली तर तो परमेश्वर तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहील की नाही, 100% राहील. फक्त सूत्र काय, तुमचा नित्याचा अभ्यास.
पती हा परमेश्वर, तुम्हाला माहिती आहे तो परमेश्वर, पण तुम्हाला अनुसंधान त्या परमेश्वराचं राहावं. आणि शास्त्र वेद आपल्याला खोटं कसं सांगतात? नवे नवे तेच सत्य आहे. आपल्याकडे असलेलं सगळं अज्ञान आहे. ही सगळी गोष्ट सज्जनो गृहस्थाश्रमात, शेवटचा मुद्दा सांगतो की गृहस्थाश्रमामध्ये पती इतकंच किंबहुना जास्त सहयोग हा पत्नीचा असतो. तिचा त्याग खरोखर फार फार मोठा असतो. याचं कारण पतिव्रता स्त्रीकडून पुरुषांच्या विचाराला, आचाराला आणि कार्याला गती मिळत असते. एक ब्रेक लावला, कशाला बोलवायचे एवढे लोक जेवायला, बंद. म्हणून आचार विचार कार्य सहधर्मचारिणी असा शब्द, वाईफ हिप नाही, सहधर्मचारिणी किती सुंदर शब्द आहे. तेवढ्यातच पूर्ण धर्मानुचरणाला सहकार्य करणारी सहधर्मचारिणी, की माझ्या आयुष्यातलं प्रत्येक धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी नातीचरामी. देव अग्नी ब्राह्मण याच्या साक्षीने 7 फेऱ्या घालून आपण आश्वासन दिलेलं आहे की नाही, हिच्या शिवाय, हिला विचारल्याशिवाय धर्म अर्थ धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी. इतकं सुंदर, इतकं आदर्श, इतकं पवित्र ध्येय भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान आपल्या समोर सज्जन ठेवतं. याच आदर्श धर्मासाठी, संस्कृतीसाठी, वेद कार्यासाठी, संस्कृत भाषेच्या कार्यासाठी, तिला जिवंत ठेवण्यासाठी कुठेही बाबांचं जीवन समर्पित झालेलं आहे. याचा हा झालेला दुसरा भाग आपण त्यांच्या चरणी, नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया. आणि उर्वरित भाग उद्या आपण पाहूया. श्रीराम समर्थ.